मंडळी, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण अखेर जाहीर झालंय। राज्यातील तब्बल 34 जिल्ह्यांमध्ये कोणत्या गटाला आणि महिलांसाठी किती जागा राखीव झाल्या यावर सगळ्यांचं लक्ष लागून होतं। ठाणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी तर पुणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी जाहीर झालंय। साताऱ्यात मात्र महिला मागासवर्गीय उमेदवाराला अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे। याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण गटाला, जालन्यात मागासवर्गीय महिला, बीडमध्ये अनुसूचित जाती महिला, हिंगोलीत अनुसूचित जाती, नांदेडमध्ये मागासवर्गीय, धाराशिवमध्ये मागासवर्गीय महिला, लातूरमध्ये सर्वसाधारण महिला आणि परभणीत अनुसूचित जातीसाठी अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले। आता या नव्या आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात नवा खेळ रंगणार हे नक्की आहे। तुमच्या मते या आरक्षणामुळे कोणत्या पक्षाला सर्वात जास्त फायदा होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि हो, पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राइब करा, कारण इथं ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।